टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. तर हा व्हिडिओ होणार आहे कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी, ज्यांना इझी न्यू मेकअप लुक हवा असतो. तर मी मेकअप करत होते, तर तुमच्यासोबत माझा ट्युटोरियल शेअर करा म्हटलं. तर आपण स्टार्ट करूया. तर मी 5 मिनिटापूर्वीच हे फिक्स मीचं मॉइश्चरायझर लावलं होतं आणि त्यावरती मी हे मामाअर्थचं सनस्क्रीन, कारण मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन गरजेचं आहे. स्टेप झाल्यानंतर मी डायरेक्टली अप्लाय करणार आहे फाउंडेशन. ते आहे मेबलिन न्यू लुकचं. कन्सिलर वगैरे काही अप्लाय करणार नाही, कारण कॉलेजला जाताना आपल्याकडे जास्त काही वेळ नसतो की आपण कन्सिलर करावं, कॉन्टरिंग करावं, एक्सेट्रा जे काही असतं ते. सो मी डायरेक्ट हे फाउंडेशन अप्लाय करणार आहे. हातावर घेते ना, वाया जायला नको. कमी पडला थोडं मला. तसं तर मी जास्त मेकअप करतच नाही, बिकॉज स्किन खराब होते त्याच्याने. आता आपल्याला घ्यायचं आहे हे काय म्हणतात त्याला. तर मी फाउंडेशन सगळीकडे अप्लाय केलं आहे आणि आता हे ब्युटी ब्लेंडर आहे, त्याला मी ओलं करून आणणार आहे. त्याच्यामुळे ना थोडंसं व्यवस्थित लागलं जातं, नाहीतर हे जेव्हा कोरडं असतं तेव्हा असतं तर हे ॲब्झॉर्ब करून घेतं. सो मी ह्याला ओलं करून आणते. हे बघा किती फुललं आहे ते. सो मी आता ह्याला ब्लेंड करते व्यवस्थित. और तिकडून काकू कशा बघतात त्या. काकू नका ना बघ, मला लाज वाटते. व्यवस्थित ब्लेंड करा, नाहीतर ते पुरशी लागल्यासारखं वाटते चेहऱ्याला. मी काही जणांचं पाहते की अरे इकडं पांढरं तसंच आहे, इकडं तसंच आहे. मला काही एवढा छान मेकअप जमत नाही, म्हणजे जमतच नाही. मी कामापुरता चलावं आहे. आपल्याला कॉलेजला जाताना असंच पटकन करून जायला लागतं. इकडं लेक्चर चालून आणि आपल्या इकडं मेकअपच म्हणल्यावर कसं जमेल ना. सो झाले ना छान ब्लेंड. इकडे राहिले. सो सगळीकडे व्यवस्थित ब्लेंड झाले. फाउंडेशन लावून झालेलं आहे. आता त्यावर मी लावणार आहे कलर इसेन्सचं कॉम्पॅक्ट. आणि गाईज हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते मला ना माझ्या दीदीने घेऊन दिलेत, म्हणजे तिचेच ढापलेत मी. फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट झालेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट, लायनर. माझ्याकडे आहे मेबलिनचं आयलायनर. मला हे आवडतं खूप जास्त. मी आधीपासून हेच वापरते. असंच सो गाईज मस्तपैकी लायनर लागलंय. आणि मोस्ट ऑफ द टाइम मी असं थोडंसं विंग आयलायनरच लावते. मी ना आज कुर्ती घातली आहे, सो मी काजल सुद्धा लावणार आहे. माझ्याकडे 2 काजळ आहेत. एक लॅक्मेचं आयकॉनिक आहे आणि हे फेसेस कॅनडाचं आहे. आता काही जण म्हणतील कॉलेजला जाताना कोणी एवढा मेकअप करतात. भाई, ज्यांना आवडतं मेकअप करायला ते करतील ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. सो ज्यांना आवडतं मेकअप करायला, गाईज गर्ल्स यू कॅन डू इट. वाव, यू कॅन सी द डिफरन्स. आता मी हे जे आयलायनर आहे ना, सॉरी काजळ, हे वरच्या पण कळलं ना तिथे लावणार आहे. याहू. सो आता मी या काजळने थोडंसं स्मच करणार आहे. मला ना स्मोकी आईज खूप आवडतात, सो मी असं करते. यस. हे काजळ पसरलेलं नाही बरं का, मी स्वतः पसरवले. ते छान दिसतं. मस्कारा सुद्धा हा माझा लॅक्मेचा आहे. आता हा संपत आलेला आहे. तुमचा फेवरेट मस्कारा मला सांगा की मी घेऊ शकते. आता छान दिसत आहेत ना डोळे. आपल्या डोळ्यांचं काम झालेलं आहे. आता ओठ. हे लावते लिप लायनर, लिप पेन्सिल वॉट एव्हर. हे मी लोकल स्टोरून घेतलं होतं. मला माहिती नाही याची कंपनी याच्यावर दिलेली आहे, पण याचा सिमिलर जर शेड असेल तर मी तो प्रोडक्ट टॅग करते. पहिले हे लावून घेऊ आपण.
नाव द मेन पार्ट. आपल्याला शोभेल अशी, आपल्याला जो शेड छान दिसतो तो घ्यायचा आहे. तर हे आहे फेसेस कॅनडाचं कम्फी वाव मॅट लिपस्टिक आहे. मला ह्याचा खूप शेड जास्त आवडतो आणि हे मला सूट पण होते, किंवा काही ओठांना असं जलन वगैरे काहीच होत नाही. गाईज वाव, मस्त दिसते यार, मस्त दिसते. तो छान दिसायला. गाईज झालं सुद्धा. एवढ्या कमी वेळामध्ये माझा मेकअप झालेला आहे. आता फक्त थोडेसे बाकीचे टचअप करायचे. सो मी हेअर्स असे ओपन ठेवणार आहे आणि थोडे याला छान लुक येण्यासाठी मी टिकली लावते. टिकलीशिवाय कुर्तीवाला लुक तर बिलकुल नाही छान दिसत. सो मी ब्ल्यू कलरची ओह माय गॉड, मस्त दिसते ना. टिकली लावल्यानंतर बघा कसा लुक चेंज झालाय. आता राहिलेत माझे इयरिंग्स. तर हातामध्ये मी थोड्याशा बांगड्या पण घालणार आहे. पहिले इयरिंग्स घालणार. मी हे छोटेसे, एक मिनिट दाखवते, हे छोटेसे इयरिंग्स घालणार आहे, जे की मी पुण्यामध्ये FC रोडवरून घेतले होते. आणि हे असे छोटे इयरिंग्स जास्त ओव्हर पण नाहीत वाटत आणि मस्त दिसतात कुर्तीवर. छान दिसते. जर मला असे सिमिलर इयरिंग्स भेटले ऑनलाईन तर मी टॅग करेन. माझा फेवरेट पार्ट म्हणजे बांगड्यांचा. मी असे खूप सारे बँगल्स नांदेडून आणले. माझ्या मावशीकडे गेले होते तेव्हा तिने मला घेऊन दिले होते खूप बांगड्या. तर माझ्या कुर्तीला मॅचिंग असे हे मला खूप जास्त आवडतात बँगल्स घालायला. अजून आहे पण मी एकाच हातामध्ये वेअर करणार आहे. गाईज वी आर डन. थोडी टिकली वाकडी झाली ना. हां येस गाईज बघा, 5 मिनिटाचं काम आहे आणि आपण एकदम टवका दिसायला लागलो. सो गाईज दिस इज माय फायनल लुक. तर गाईज तुम्हाला माझा मेकअप ट्युटोरियल कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.